पुढील बातमी हवामानासंदर्भात। राज्यात एका बाजूला 13 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला उष्णतेचा पारा हा चांगलाच वाढल्याचं दिसतंय। जळगावमध्ये सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झालेले असून आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर धुळ्यामध्ये उन्हाचा पारा 44 अंशांवर पोहोचल्यानं लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। रुग्णालयांमध्ये पोटदुखी, ताप आणि डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। लग्नसराई आणि सुट्ट्यांमुळे मुलं बाहेर जात असल्यानं उष्माघाताचा धोका वाढलाय। पालकांनी मुलांच्या आहाराची आणि संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश पवार यांनी केलं आहे। मे महिना सुरू असल्यामुळे उन्हाचा तडाखा सुरू असून सध्या तापमान हे 44 अंश सेल्सिअस एवढं आहे आणि बरेच पेशंट त्यामुळे आमच्या हॉस्पिटलला ॲडमिट होत असल्यामुळे काही सावधगिरीची उपाय म्हणजे बऱ्याच लहान मुलांना लोक लग्नांना नेतात, तर लग्नांना वगैरे टाळून मुलांना घरीच ठेवून आणि जर खूपच आवश्यकता असेल तर मग उन्हापासून बचावासाठी टोपी, रुमाल, गॉगल वगैरे असे साधनं वापरून मुलांना नेणे, पण शक्यतो सावधगिरी म्हणून मुलांना नेलेलं बरं राहणार।